गणेश गीते आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, आज या ठिकाणी आला? मी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतोय की राज्यामध्ये देवेंद्रजींचं नेतृत्व, देशामध्ये मोदीजींचं नेतृत्व जनतेने सर्व मान्य केलेलं आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतोय। किती माजी नगरसेवक असतील किंवा तिकडचे पदाधिकारी असेल आज तुमच्याबरोबर या ठिकाणी पक्ष प्रवेश करणार? नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते कमलेश बोडके, नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेविका सीमाताई ताजने, मी आज या ठिकाणी प्रवेश करतो। नाशिकमधले मामा राजवाडे, त्याचबरोबर बाबुले हे देखील या ठिकाणी आज प्रवेश करणार होते। काय नेमकं त्यांच्याविषयी तुम्हाला काय माहिती मिळाली? नाही, त्याबद्दल काही माहिती नाही मला। आता थोड्या वेळापूर्वीच असं सांगण्यात आलेलं आहे की त्यांचा प्रवेश या ठिकाणी होणार नाही। आमचा प्रवेश आहे हे माहिती, त्यांचा प्रवेश ती चर्चा वरिष्ठ नेत्यांशी करत असतील आणि त्यानंतर ते करणार असतील तर ते माहीत नाही। एकंदरीत पाहायला गेलं तर आज या ठिकाणी विकासाच्या कामाला घेऊन हे पक्षप्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे। तर आपल्याबरोबर बडगुजर पण आहेत। सर, काय सांगाल, नाशिकमध्ये एकंदरीत सगळीकडनं गळती लागलेली आहे, तुमच्यानंतर अजून मोठमोठे नेते जे आहेत ते पुन्हा एकदा भाजपमध्ये येतात, हे निर्णय चुकलेत की अशा पद्धतीने शिवसेना उभाटा गटाची परिस्थिती आज त्या ठिकाणी झाली आहे। आज कोणी त्या गटामध्ये थांबायला तयार नाही आणि देवेंद्रजींचं विकासाचं पर्व हे सर्व महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे आणि त्यांच्या विचारावरती, त्यांच्या कार्यकर्तृत्वावरती विश्वास ठेवून आज सर्वजण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत। नाशिकमध्ये एक चांगला इतिहास घडेल अशा प्रकारचं वातावरण नाशिक शहरामध्ये आहे। आता चर्चेत असलेले राजवाडे यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होणार होता, मात्र तो रद्द करण्यात। अधिकृत सूत्र तुम्हाला त्याबद्दल माहिती देतील, त्याबद्दल मला काही सांगता येईल। अजून किती माजी नगरसेवक किंवा हे नाही, आज तर प्रशांत दिवे आहेत, कन्नूजी ताजने आहेत, सीमा ताजने त्यांच्या मिसेस आहेत, गणेश गीते आहेत, कमलेश बोडके आहेत, असे बरेच नगरसेवक अजून येत आहेत। संजय राऊतांकडनं वेगळी टीका केली जाते की पहिले गुन्हा दाखल केला जातो, नंतर फरार आरोपींना घेतलं। त्याच्यावरती मला उत्तर देणं काही बंधनकारक नाही। ते काय बोलावे, त्यांनी काय बोलावं, त्यांनी काय सांगावं ते त्यांच्याकडनंच निर्णय घ्यायचा। तुम्ही देखील या ठिकाणी आज प्रवेश घेणार आहात, नेमकं काय कारण आहे भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा? नाही, काही नाही। खरं तर आमच्या सुधाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे एक विकासाचा दृष्टिकोन आगामी आमच्या नाशिकमध्ये सिंहस्थ आहे आणि माझा जो संपूर्ण प्रभाग आहे तो गोदावरी नदी काठी बसलेला आहे। त्याच्यामुळे राज्यात आणि केंद्रात हे BJPचं सक्षम सरकार आहे आणि विकासाचा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये आहे आणि तो विकासाचं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आम्ही तो निर्णय घेतलेला आहे। काय नेमकं आता तुम्ही ज्या ठिकाणी आहात नेमकी तिकडे काय, म्हणजे वरिष्ठांची मदत मिळत नाहीये किंवा अंतर्गत वाद आहे, काय कारण आहे बाहेर पडायचं? नाही, आता असं आहे ना की आम्ही जे काम करतो हे लोकांसाठी काम करतो। आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला लोकांसाठी काम करायला आवडतं। त्याच्यामुळं वरच्या लोकांचं काय चालतं काय नाही त्याच्यात आम्ही काही जास्त पडत नाही, आम्हाला काही त्याची देणं घेणं नसतं। तुम्ही पण निष्ठावंत होते, अनेक वर्षापासून तुम्ही पक्षात काम करतात, मात्र आज तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहात। आम्ही केवळ जनहितासाठी आणि लोकसेवेसाठीच काम करतो, त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर जे आपण लोकांच्या कामासाठी या ठिकाणी प्रवेश करतो। एकंदरीत आज भाजप कार्यालयामध्ये, प्रदेश कार्यालयामध्ये मोठमोठे पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहेत, मात्र त्याआधीच आम्ही विकासाच्या कामाला घेऊन पक्षप्रवेश करणार असल्याचं सगळ्यांचं मत या ठिकाणी सगळ्यांनी मांडलं आहे। मात्र कुठेतरी नाशिकमध्ये मोठी गळती ही ठाकरे गटाला लागलेली दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।